राम राम मंडळी. आता चहा पितोय म्हणजे तुम्ही पण प्यावी अशी माझी काही इच्छा नाही आहे. मी 8 दिवसापासून सोडायचा प्रयत्न करतोय पण ती काही सुटत नाही. असो, एक लाडू काढला आणि बाप्पांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला भेटला 50 मिनिटांचा एकटा मालक बावडू. म्हणे मला तुझे ब्लॉग आवडतात, दररोज टाकत. म्हटलं ओके बॉस, दररोज टाकेल. नंतर मागे चक्कर मारलाय, कारभारा खूप मोठा चालला होता. तेवढ्यात बावड्याने पूर्ण मंदिर स्वच्छ जाळून काढलं. आता चांगलं काम करतोय म्हणजे ते आपण आपल्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार. त्याला भेटून झाल्यानंतर निघालो आम्ही बाजारात आल्या आम्हाला भेटला भूषण आणि कडूनाना. त्यांच्यासोबत थोडं बोललो, नंतर गेलो हॉटेलमध्ये, कारण गणूला आणि सचिनला करायचा होता नाश्ता. मी काही करत नाही बाबा, आपल्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सुरू झालाय, त्याच्यामुळे आपण बाहेरचं खाणं केलंय बंद. मग घरी आल्यानंतर सचिनला उद्या गावाला जायचं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन ड्रेस शिवलेला होता. आधी गणूने ट्राय केला कसा होतो काय होतो, बरं झालं त्याला झाला नाही, तर सचिनच्या हातात तो लागला नसता. मग तेवढ्यात आला आमच्या राहुल पाटीलचा कॉल. म्हटलं मी ब्लॉग मध्ये राहून बरं. लगेच त्यांनी केस इंचरले. हाय झोपेत उठलेला होता. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. घरी गेलो, जेवण वगैरे केलं मस्त. म्हटलं चला पेरूच्या बागेत जाऊ, गाण्याचं सुरू होतो. मग सोबत मोगली होता, चढला त्याने मोगलीचे पराक्रम सुरूच केले. म्हटलं तू करतोय तर मी पण बिअर ग्रिल सारखं दाखवतो. म्हटलं मग आमच्या शेतामध्ये जाम म्हणजे पेरू बरं, नाही तर तुम्ही दुसरंच काहीतरी समजणार. पुढे जाऊन थोडंसं लेफ्ट साईडला आंबा पण आहे, तो पण दाखवला आणि तिथंच एक रील पण शूट केला मस्त. कडे कायरा निघाना. मी आणि करण्या पूर्ण बाग फिरून आलो, पण गण्या काही जागचा उठला नाही भाई. त्याचा त्रास त्यालाच माहिती आणि मला पण माहिती, पण जाऊ द्या. मग आपण ज्या कामासाठी आलो होतो ते केलं. आपल्याला बनवायची मोरिंगा पावडर, म्हणजे त्याच्यासाठी लागणारे शेवगाचे पत्ते. मध्ये तोडले, निघालो मग परत घराकडे. मग काय मी गणू आणि करण आम्ही निघालो घराकडे जायच्या आधी आम्हाला बाजारात जायचं होतं. एक छोटंसं काम होतं, ते केलं. नंतर आलो गण्याच्या गल्लीमध्ये. आज त्याच्या गल्लीचा फ्लायओव्हर बनत होता. फ्लायओव्हर म्हणजे हा साधा रस्ता आहे, फ्लायओव्हर नाही आहे. मग तो बघितला. म्हटलं चला आता घरी जाऊन झोपू, बाकीच्या गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. जय श्रीराम.